अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे यूट्यूब चॅनल। मुक्त आनंद घन दिवाळी 2023 या वारी विशेषांकातील आजचा लेख निर्मल वारी। लेखक आहेत मुकुंद सराफ। सर्व धर्म समभावाचा वारसाही जराही जाहिरात किंवा गाजावाजा न करता वारीने शतकानुशतके जपला आहे। म्हणून तर वारीच्या मार्गावर पुण्यासारख्या शहरात सरदारजींच्या एखाद्या गुरुद्वारातर्फे वारकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था केली जाते, तर मुसलमान बांधवही पालखीच्या स्वागतात धन्यता मानतात। नोकरीनिमित्त सोलापूर जवळील बार्शीला राहत असलेल्या बाणुबी निवासचे मुस्लिम मालक पंढरपूरची वारी व आषाढीचा उपवास करायचे। तसेच माझे सातारचे स्नेही रमेश वेलणकर बंधू भगिनी गेली अनेक वर्ष त्यांच्या फलटणच्या वाड्यात जमतात, कारण तिथे वारीच्या काळात सर्व जाती धर्माचे 100-1 वारकरी तरी मुक्कामाला असतात। सुप्रसिद्ध प्रवचनकार राम शेवाळकर तसेच अभिनेता सुबोध भावे यासारख्या अनेक मान्यवरांचा पाहुणचार व सेवा करण्याचे भाग्य वेलणकर कुटुंबियांना लाभले आहे। अशा पार्श्वभूमीवर केवळ मतपेट्यांवर डोळा ठेवून सामाजिक ऐक्याचा पूल बांधण्याऐवजी दुफळीच्या भिंती घालणारे आणि आपापल्या पक्षाचा झेंडा मिरवणारे राजकारणी क्षुद्र वाटतात। व्यावहारिक बघायचे तर पुणे ते पंढरपूर वारीच्या मार्गावर, तसेच ती प्रत्यक्षात पंढरपूरला पोहोचल्यावर फुले, माळा, गंध, अबीर, गुलाल तसेच सामान विकणारे अशा लोकांना रोजगार मिळतो। एरवी काही हजारात असलेली पंढरपूरची लोकसंख्या वारीच्या काळात लाखांचा पल्ला गाठणाऱ्या या संक्रमणाचे वर्णन कुणीतरी फ्लोटिंग पॉप्युलेशन असे केलेले आहे, ते खूपच अर्थपूर्ण आहे। वारी संपल्यावर पालख्या परत जायला सुरुवात होते, त्याला परत वारी म्हणतात। पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारीचे वैभव, डौल व उत्सवी स्वरूप परत जाताना नसते। खरं तर परतीचा प्रवास हा खडतर व कष्टप्रद असतो। राहणे, जेवण खाण्याची सोय झाली तर झाली, नाही तर मिळेल त्यावर वारकऱ्यांना समाधान मानावे लागते। आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत देव विश्रांती घेतात, तो 4 महिन्यांचा काळ पवित्र मानला जातो। आषाढी इतकी वारकऱ्यांची गर्दी 4 महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीला न होण्याचे व्यावहारिक कारण त्यावेळी शेतीची कामे परत सुरू झालेली असतात। वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास असलेल्या विशेषतः आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीची दुसरी बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे। अगदी अलीकडच्या काळापर्यंत वारी केव्हा सुरू व्हायची व संपायची हे कळतही नसे, पण गेली निदान 10-15 वर्ष वारी हा वारकऱ्यांच्या भक्तीचा महोत्सव न राहता प्रसार माध्यमांचा इव्हेंट झाला आहे। प्रत्यक्ष वारीला सुरुवात व्हायच्या आधीच हल्लीच्या भाषेत तिचे मार्केटिंग सुरू होते। मुंबई पुण्याकडील बऱ्याच वर्तमानपत्रातून वारीवर धार्मिक व आध्यात्मिक सदरे सुरू होतात। देहूहून तुकाराम महाराजांची मानाची पालखी निघताच सर्वच दूरचित्रवाहिन्यांवर वारीचे धावते चित्रण सुरू होते। त्यात कुठलीही वाहिनी मागे नसते, कारण वारीच्या कव्हरेजवर त्यांचा TRP अवलंबून असतो। आषाढी एकादशीच्या दिवशी होणारी विठ्ठलाच्या महापूजेतही राजकीय अबीर गुलालाची उधळण होते। ही पूजा करण्यात प्रत्येक मुख्यमंत्र्याची किंवा उपमुख्यमंत्र्याची व्यक्तिगत प्रतिष्ठा गुंतलेली असते। आज वर्षानुवर्ष अशा पूजेच्या वेळी सामान्य जनतेच्या भल्यासाठी विठ्ठलाला साकडे घालूनही महाराष्ट्रातील परिस्थितीत काही आमूलाग्र बदल झाल्याचे ऐकिवात नाही। मग शासकीय महापूजेसाठी एवढा अट्टहास कशासाठी? परत राजकीय दृष्ट्या अतिमहत्वाच्या व्यक्तींमुळे अशा प्रसंगी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्री सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो व त्याच लाखो सामान्य वारकऱ्यांना त्रास होतो, त्याचं काय? अगदी याच वर्षी तेलंगणाचे मुख्यमंत्री 600 गाड्यांचा ताफा घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला आले। हे भक्ती प्रदर्शन की शक्ती प्रदर्शन? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे रांगेत उभे राहून सामान्य भक्तांना सुलभ दर्शन घेता यावे म्हणून अलीकडच्या काळात लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत, तसेच गाभाऱ्यातील पूजा पाहता यावी म्हणून लल्लीही लावण्यात आले आहेत। तरीही खास दर्शनासाठी बडवे आणि त्यांच्या एजंटांकडून हजारो रुपयांची लूट करण्यात आल्याच्याही घटना कानावर येत आहेत। देवाच्या दारी सगळे भक्तगण समान असतील तर झटपट विठ्ठल दर्शनासाठी हा लक्ष्मी दर्शनाचा सोहळा कशासाठी?
पुणे ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर सर्वत्र अस्वच्छतेचे व घाणीचे साम्राज्य असते. प्रत्येक गाव शहरातून पालख्या पुढे निघून गेल्यावर परिसर स्वच्छ करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्मल वारी नावाचा उपक्रम सुरू केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊनही सामान्य नागरिकांमध्ये मूलभूत स्वच्छतेची जाण व जाणीव निर्माण का होऊ शकत नाही? तसेच वारीच्या निमित्ताने मार्गावरील बुजविलेले खड्डे परत दिसू लागले आहेत. अशा कामातही भ्रष्टाचाराची गंगा दुथडी भरून वाहणार असेल तर वारीच्या पावित्र्याला अर्थ काय? 60व्या दशकात जडकवी पी. सावळाराम विठ्ठल दर्शनासाठी गेले असताना त्यांनाही गाभाऱ्यात धक्काबुक्की झाली आणि त्यांच्या उद्विग्न मानसिक अवस्थेतून एका कवितेचा जन्म झाला. पंढरीनाथा जड करियाता, पंढरीनाथा जड करियाता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई, विठ्ठला विनविते रखुमाई, विठ्ठला पंढरीनाथा. ज्ञानदेवे रचिला बाया, कळस झळके वरी तुकयाचा, याच मंदिरी आलो आपण, याच मंदिरी आलो आपण, प्रपंच करण्या भक्त जणांचा, भक्त थोरे ते गेले निघूनी, गेला महिमा तव नामाचा, विक्रय झाले देवपणाचा, रहायचे मग येथे कशाला पंढरीनाथा. धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा, भाविक भोंदू पूजक म्हणते, भाविक भोंदू पूजक म्हणते, केवळ आमुचा देव उरला, कलंक आपुल्या महानतेला, बघवेला हो रखुमाईला, यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मसला, पंढरीनाथा जड करियाता, हरिनाथा जड करियाता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई, विठ्ठला विनविते रखुमाई, विठ्ठला पंढरीनाथा. पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई, विठ्ठला. ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरी तुकयाचा, याच मंदिरी आलो आपण, प्रपंच करण्या भक्तजनांचा, भक्त थोरते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा, विक्रय चाले देवपणाचा, राहायचे मग इथे कशाला. आज 60 वर्षानंतरही पी. सावळाराम यांचे शब्द खरे ठरावेत यापेक्षा विठ्ठल भक्तांचे दुर्दैव ते कुठले.